नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण बघणार आहोत हिन्सबर्ग रिएजंट. पहिला, हिन्सबर्ग रिएजंट म्हणजे काय? हिन्सबर्ग रिएजंट म्हणजे बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. फॉर्म्युला आहे C6H5SO2Cl, म्हणजेच बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड, दॅट इज हिन्सबर्ग रिएजंट. स्ट्रक्चर फॉर्म पण दिलेला बघा, हा आहे C6H5SO2 आणि Cl. डिस्टिंग्विश प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन बाय यूजिंग हिन्सबर्ग रिएजंट. याचा अर्थ हिन्सबर्ग रिएजंटच्या सहाय्याने प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन आपण कसा डिस्टिंग्विश करू शकतो. बघा, डिस्टिंग्विश इथिलामाइन म्हणजे प्रायमरी अमाइन, डायइथिलामाइन म्हणजे सेकंडरी अमाइन, ट्रायइथिलामाइन म्हणजे टर्शरी अमाइन बाय यूजिंग हिन्सबर्ग रिएजंट. पहिलं घेतलं आहे प्रायमरी अमाइन, याचा अर्थ NH2C2H5, ज्याला म्हणतो आपण इथिलामाइन. आणि हिन्सबर्ग रिएजंट घेतला आहे म्हणजे बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. मग व्हेन बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड रिॲक्ट विथ इथिलामाइन काय होईल? तर बेन्झिन सल्फोनिल क्लोराईडमधला Cl आणि प्रायमरी अमाइनमधला H म्हणजे HCl बाहेर पडेल. मग जॉईंट झाल्यावर आपल्याला काय मिळणार आहे? एन इथिल बेन्झिन सल्फोनामाइड. बघा, इथिल म्हणजे C2H5, तो कशावर आहे? एनवर आहे. मग मिळणार आपल्याला एन इथिल बेन्झिन सल्फोनामाइड. आता एन इथिल बेन्झिन सल्फोनामाइडमध्ये हायड्रोजन ॲटम जो नायट्रोजन ॲटमवर आहे तो स्ट्रॉंगली ॲसिडिक आहे आणि म्हणून एन इथिल बेन्झिन सल्फोनामाइड हा अल्कलीमध्ये सोल्युबल आहे. ही झाली प्रायमरी अमाइनची रिॲक्शन. पुन्हा बघा, बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड म्हणजे हिन्सबर्ग रिएजंट ऑन रिॲक्शन विथ इथिलामाइन इट गिव्स एन इथिल बेन्झिन सल्फोनामाइड विच इज हायली सोल्युबल इन अल्कली. आता प्रायमरी अमाइन झालेला आहे. आता आपण सेकंडरी अमाइन बघणार आहोत. आता सेकंडरी अमाइन दिलेला आहे बघा, डायइथिल अमाइन म्हणजे C2H5 ट्वाईस NH. मग आपण रिॲक्शन बघूया. बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड ऑन रिॲक्शन विथ डायइथिल अमाइन काय होणार आहे? पुन्हा बेन्झिन सल्फोनिल क्लोराईडमधला Cl आणि डायइथिल अमाइनमधला H असा HCl बाहेर पडतो आणि कंबाईन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं प्रोडक्ट? NN डायइथिल बेन्झिन सल्फोनामाइड. मग याचं नाव कसं आहे बघा, इथिल ग्रुप नायट्रोजनवर आहे, दुसरा इथिल ग्रुपसुद्धा नायट्रोजनवर आहे आणि म्हणून NN डायइथिल बेन्झिन सल्फोनामाइड हा प्रोडक्ट आहे. आता प्रोडक्ट काय आहे? तर NN डायइथिल बेन्झिन सल्फोनामाइड. आता याच्यामध्ये नायट्रोजन ॲटमवर हायड्रोजन ॲटम नाही, नायट्रोजनवर हायड्रोजन ॲटम नाही आणि म्हणून हा अल्कलीमध्ये सोल्युबल नाही. ही झाली सेकंडरी अमाइन म्हणजे डायइथिल अमाइनची रिॲक्शन. कोणाबरोबर? तर बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड म्हणजेच हिन्सबर्ग रिएजंट बरोबर. काय मिळतं आपल्याला? NN डायइथिल बेन्झिन सल्फोनामाइड. आता आपण बघूया टर्शरी अमाइनच्या बाबतीत काय होतं. आता टर्शरी अमाइन म्हणजे ट्रायइथिल अमाइनचा फॉर्म्युला आहे C2H5 थ्राईस N. फॉर्म्युला काय आहे? C2H5 थ्राईस N. मग या टर्शरी अमाइनमध्ये नायट्रोजनवर रिप्लेस करणारा हायड्रोजन ॲटम नाही आणि म्हणून टर्शरी अमाइन म्हणजे ट्रायइथिल अमाइन बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड म्हणजे हिन्सबर्ग रिएजंट बरोबर रिॲक्शन देणार नाही. म्हणजे टर्शरी अमाइन डज नॉट रिॲक्ट विथ बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड म्हणजेच हिन्सबर्ग रिएजंट, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन ॲटमवर हायड्रोजन ॲटम नाही. मग आपण डिस्टिंग्विश कसं करणार आहे हिन्सबर्गच्या सहाय्याने? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन. मग जो अमाइन हिन्सबर्ग रिएजंट बरोबर रिॲक्ट होऊन एन इथिल बेन्झिन सल्फोनामाइड देत असेल आणि जो अल्कलीमध्ये सोल्युबल असेल तर तो असेल प्रायमरी अमाइन म्हणजे इथिल अमाइन. आणि जो अमाइन हिन्सबर्ग रिएजंट बरोबर म्हणजेच काय दिलं आहे? बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड बरोबर NN डायइथिल बेन्झिन सल्फोनामाइड देत असेल
तर त्याला म्हणतो आपण सेकंडरी अमाईन म्हणजे डायइथिल अमाईन. आणि जर एखाद्या अमाईनने हिन्सबर्ग रिएजंटबरोबर रिॲक्शनच दिली नाही, कारण त्याच्यामध्ये रिप्लेस करणारा हायड्रोजन ॲटमच नसेल, तर त्याला म्हणतो आपण टर्शरी अमाईन म्हणजे ट्रायइथिल अमाईन. अशा प्रकारे आपण इथिल अमाईन, डायइथिल अमाईन, ट्रायइथिल अमाईन हिन्सबर्ग रिएजंटच्या साहाय्याने डिस्टिंग्विश करू शकतो. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.